नमस्कार, मी सचिन बोर्डे. आपलं वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्यातर्फे जो विश्वविक्रम होणार आहे त्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपलं स्वागत करतो. आपलं नाव, आपल्या काव्यसंग्रहाचं नाव आणि काव्यसंग्रहाबद्दल 2-4 गोष्टी काय सांगा? माझं नाव सौ आरती सुहास सप्रे. मी ठाण्याहून आली आहे आणि माझ्या कवितेच्या पुस्तकाचं नाव आहे वेल शब्द फुलांची. तर या काव्यसंग्रहामध्ये मी सगळ्याच विषयांवरच्या काही कविता केलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यात राधाकृष्णाचं प्रेम आहे किंवा प्रणय भावना आहेत, आध्यात्मिक रस आहे, अभंग वगैरे असं. अशा सगळ्याच भावभावनांची फुलं माझ्या या वेलीवर फुललेली आहेत. वा वा वा, छान संकल्पना. म्हणजे वेलीवर विविध भावभावना फुलवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. हो, प्रयत्न केलेला आहे. पण नक्कीच म्हणजे एक वेगळा विचार घेऊन तुम्ही ते नाव दिलेले आहेत. अतिशय भावणारं नाव आहे. काय सांगाल, म्हणजे कशा आठवल्या, म्हणजे कधी कशा सुचल्या? आपण कविता आठवल्या म्हणण्यापेक्षा खरं तर असं काही करू शकते हे मला म्हणजे माझं रिअलाइज व्हायला खरं तर अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या कविता किंवा साहित्य वाचनात आल्यानंतर कुठेतरी अशी एक इच्छा निर्माण झाली होती की आपणही काही असं आपल्याला काही काही सुचलं तर ते आपण शब्दरूपात करू शकतो का, अशी प्रथम उत्सुकता. आणि असं एक एक हे होत गेलं आणि मग असं वाटलं की हो आपण बघूया तर करू काय. मग सुरुवात केली. मग सुरुवात केली. मग हे पहिलंच पुस्तक हे आहे? पहिलंच पुस्तक आहे. मग काय भावना आहेत तुमच्या नेमक्या, की पहिलं पुस्तक, विश्वविक्रम, तुमची मुलाखत होतीये? म्हणजे हे सगळंच अनपेक्षित आहे पण खूप छान वाटतंय की काहीतरी एक वेगळी ओळख आपली निर्माण होतीये. मग तुम्हाला वाटतं की अशा प्रयत्नांमुळे नवोदित लेखकांना किंवा नवीन लेखकांना प्रेरणा मिळेल? अगदी निश्चित. वेल्वेट कविशा पब्लिकेशन तर हे खूपच मोठं काम करतंय की आमच्यासारख्या नवोदित लेखक कवींना एक नवीन व्यासपीठ मिळवून देणं ही खूपच कौतुकास्पद आणि अभिमानाची गोष्ट. वा, छान. पण तुम्हाला आता तुम्ही कविता करतात म्हणजे शब्दांचं महत्व तुम्हाला आहेच आहे, पण शब्द महत्वाचे आहेत की भावना महत्वाचे आहेत? भावना महत्वाच्या अर्थातच, कारण भावना व्यक्त करण्यासाठी शब्द वापरले जातात. वा वा वा, म्हणजे भावनाच नसतील तर शब्दांना काही अर्थच नाही. शब्दांना काही अर्थ नाही. आणि ज्या भावना त्या भावनेचे शब्द हेच व्यक्त होण्यासाठी माध्यम शब्द. खरं तर आता हा प्रश्न मी विचारतोय, तुम्ही जरी काव्यसंग्रह केला असेल तरी तुमच्या जवळचं काय आहे? कविता आहे की कथा आहे? कसं आहे की आपल्या भावना जर का थोडक्यात आणि पटकन दुसऱ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर कविताच केव्हाही सोयीस्कर. आणि म्हणजे आपल्याला बराच वेळ असेल किंवा विस्तृत पद्धतीने आपण आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर कथा. म्हणजे दोन्ही गरजेचं आहे. हा, दोन्ही गरजेचं. म्हणजे जसा रोग तसा एक मार्ग जवळचा आहे, एक थोडा विस्तारित आहे, बस एवढं. बरोबर. तुमच्या बोलण्यामध्ये वाचन प्रक्रिया किंवा तुम्ही वाचायचा लेखकांविषयी वगैरे सगळं आलं तर तुम्हाला काय, म्हणजे जुनं साहित्य जवळचं वाटतं की आधुनिक, की काय तुमचं मत आहे ह्याच्याबद्दल? जुनं साहित्य जवळचं वाटतं याचं कारण शेवटी ती पाळमुळं आहे आधुनिक ह्याची. की जुनं ते सोनं म्हणतो आपण, तशा टाईप जुनं साहित्य हे आधुनिक साहित्याची मुळं आहेत. आणि मुळं मजबूत आणि घट्ट असली की वरचा वृक्ष आपोआपच बहरतो. त्यामुळे जुनं साहित्य जास्त महत्वाचं वाटतं मला. आणि आहेच अर्थातच वर्तमान साहित्य काही कमी दर्जाचं आहे अशातला भाग नाही, पण जुन्याकडे जास्त ओढा आहे. म्हणजे वर्तमान साहित्य भक्कम करायचं किंवा दर्जेदार करायचं त्यासाठी मला मदत जुन्या साहित्याची घ्यावी लागते, वाचन किंवा कधी म्हणजे माझं कुठलं बुक असं पब्लिश होईल असंही मी कधी असा विचारही केला नव्हता. कारण मी लिहायला सुरुवात केली तीच मुळात मला स्वतःला आनंद मिळावा म्हणून केली. त्यामुळे आता मी जे काय लिहिते त्याला फक्त सिद्धी मिळावी एवढंच माझी अपेक्षा आहे, प्रसिद्धी ही नंतरची गोष्ट. वा वा वा. म्हणजे प्रत्येक शब्दात तुमच्या ते काव्य, निसर्ग हे डोकावतच आहे. शब्द महत्वाचे आहेत की मौन महत्वाचं? कसं असतं की शब्दांमधनं व्यक्त होता येतं, मौनामध्ये आपण स्वतःच आत्मपरीक्षण करू. अरे वा वा वा. म्हणजे त्यामुळे खरं तर दोन्ही तितकंच महत्वाचं आहे. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की कुठे शब्द उपयोगाचे आहेत आणि कुठे मौन. योग्य ठिकाणी योग्य गोष्टी वापरल्या त्या दोन्ही तर त्या एकदमच उत्तम परिणामकारक. बरोबर. आपली वाटचाल अशीच चालत राहो हीच सदिच्छा
आणि धन्यवाद.